नाशिक शहरात दिनांक 8/7/2026 रोजी 2 अनोळखी इसम व एक महिला यांनी पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिंडोरी रोड परिसरामध्ये एका इनोवा गाडीमध्ये येऊन जिला दिवा लावलेला होता आणि पोलीस असल्याचे सांगून बंदुकीचा धाक दाखवून फिर्यादीचे 70 लाख रुपये रोख आणि मोबाईल असा जबरदस्तीने हिसकावून घेतला होता। एक रॉबरीचा प्रकार त्यावेळेस घडला होता। तर त्याच वेळेस फिर्यादीस ठार मारण्याची धमकी व शिवीगाळ वगैरे करण्यात आली होती। तर फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 375/2026 BNS कलम 140(3), 309(4), 318(4), 352, 351, 2(3), 3(5) आणि आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। अतिशय संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा होता की बंदुकीचा धाक दाखवून आणि फिर्यादीस लुटण्यात आलं होतं। तर माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांनी तत्काळ गुन्हे शाखेला ह्या गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले। त्या सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके, गुन्हे शाखेचे DCP श्री किरण चव्हाण यांच्या आदेशानुसार युनिट 1चे श्री PI श्री अंचल मुदगल व त्यांची टीम PSI श्री चेतन श्रीवंत, PSI श्री दत्तात्रय पोटे, रमेश शेख या सर्वांनी टेक्निकल ॲनालिसिस, आपलं ह्युमन इंटेलिजन्स आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे ॲनालिसिस करून आणि धागेदोरे संपूर्ण एकत्र करून सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सेस याच्या आधारे आणि याची पुराव्याची गुन्ह्याची साखळी जोडून एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार गोपनीय ही माहिती मिळाली आणि हा आरोपी मुंबईला परत गेल्याची खात्री मिळाल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई विरार परिसरातून 3 आरोपींचा शोध घेण्यात आला। त्यानंतर आरोपी स्थलांतर करीत असल्याने पथके त्यांचा मागोवा घेण्यात येत होती। तर असे एकूण आपण 4 आरोपींना आपण अटक केलेली आहे। याच्यामध्ये उमाशंकर प्रेमशंकर वर्मा वय 40, राहणार रामनगर, आजमगढ़, उत्तर प्रदेश। सुजित कुमार राजकिशोर दुबे वय 32, राहणार मोतीनगर, सिंदरी, जिल्हा धनबाद, झारखंड। निलेश अशोक पक्का वय 27, महाकाली मंदिर समोर, नागे बंदर, वसई। आणि एक महिला संगीता हंसराज आहिरे, राहणार कोणार्क नगर, नाशिक, मूळची ही जळगावची आहे। अशा 4 आरोपींना आपण अटक केली आहे। आरोपींकडून 55,10,000 रुपये एकूण रोख रक्कम, त्यात गुन्ह्यात वापरलेली सरकारी देवा असलेली इनोवा कार, रिव्हॉल्वर सदृश्य एक शस्त्र आणि MP5 रायफल सदृश्य एक शस्त्र, जे MP5 म्हणजे अतिशय सोफिस्टिकेटेड ही रायफल आहे, तिचीच ही प्रतिकृती बनवून अशी रायफल जे फिर्यादींना किंवा इतरांना घाबरवण्यासाठी करण्यात येत होतं। तर हे सर्व आपण एकूण 82,10,000चा मुद्देमाल या सर्व आरोपींकडून जप्त करण्यात आलेला आहे। या गुन्ह्याचा तपास यशस्वी करण्यासाठी तांत्रिक विश्लेषणमध्ये PSI श्री श्रीवंत, हेड कॉन्स्टेबल महेश साळुंके, राहुल पालखेडे, आप्पा पानवळ व मुक्तार शेख वेषांतर करून आरोपी ताब्यात घेणारे अतिशय स्किलफुली हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। त्यात हे वेषांतर करून ताब्यात घेणारे PSI श्री पोटे, पोलीस हवालदार विशाल काटे, प्रशांत मरकड, मिलिंद सिंग परदेशी, उत्तम पवार, पोलीस अंमलदार राम बर्डे, गोरक्ष साबळे, सुनील भोसले, महिला पोलीस अंमलदार अनुजा येवले आणि चालक पोलीस हवालदार सुखराम पवार आणि मुश्रीफ शेख यांनी हे वेषांतर करून आरोपींचा शोध घेण्यास मदत केलेली आहे। मुद्देमाल रिकव्हरी जे आपल्याला जवळपास 82 लाखाचा मुद्देमाल रिकव्हर झाला। यामध्ये PSI रमेश शेख, पोलीस हवालदार विशाल देवरे, नाजिम खान पठाण आणि महिला पोलीस अंमलदार मनीषा सरोदे। सायबर जे महत्त्वाचं तपास पथक होतं यामध्ये API श्री विश्वास चव्हाणके, समीर चंद्रमोरे, दीपक दिवटे, धनंजय शिंदे, कैलास चव्हाण। गोपनीय माहिती इंटेलिजन्सचं जे पथक होतं योगीराज गायकवाड, अमोल कोष्टी, शर्मिला कोकणी आणि लीला सुकटे। रेकी करणारं पथक होतं प्रवीण वाघमारे, मनोज डोंगरे, देविदास ठाकरे, रमेश कोळी, रवींद्र आढाव, प्रदीप मजदे, समाधान पवार आणि QRTचे जे PSI चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्वांची उल्लेखनीय कामगिरीमुळं आणि कार्यवाहीमुळं एकंदरीत संपूर्ण कोऑर्डिनेशनमुळं हा अतिशय महत्त्वाचा संवेदनशील आणि गंभीर गुन्हा हा उघडकीस आणण्यात आलेला आहे। सर, यामध्ये काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया
दिलेला आहे आणि सायरन वगैरे लावलेली दिसत आहे गाडीला. नेमकं हे मोडस काय होती? म्हणजे फक्त लूटमारीचा उद्देश होता, आणखी काही नवीन याच्या मागचे मोडस होते, काय नेमकं हे प्रकरण आहे? यात आपण सांगितल्याप्रमाणे काही तसे आपल्याला वस्तू आढळून आलेल्या आहे, ज्या बनावट आय कार्ड्स वगैरे. तर या बाबतीत आपण सखोल तपास करत आहोत आणि यामध्ये अजून त्यांची कुठली कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा याचा वापर करून कोणाला फसवणूक करण्यात आली आहे याचा तपास अंती आपण निष्पन्न करू. नाही, सध्या आपण फक्त हे जे चोरीचा रॉबरीचा गुन्हा होता त्याचे रिकव्हरी आणि याच्यामध्ये तपास केलेला आहे. परंतु यापुढे त्याची PCR किंवा पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर सविस्तर तपास बरोबर आहे. अजून PCR मिळवायची आहे आरोपींची. PCR मिळाल्यानंतर आपण याचा सविस्तर गाडी आयडेंटिफाय, आय कार्ड दिसतंय सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर. हे जीएसटीचे अधिकारी, ईडीचे अधिकारी असं भासवून हे सांगितलं. आपण सांगताना सांगितलं की पोलीस अधिकारी असल्याचा भासवून हे केलं आणि गाडीवर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे. नेमकं सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी म्हणून सांगत होते का पोलीस अधिकारी होते? हे बघा, फिर्यादीने जे सांगितलं की पोलीस अधिकारी म्हणून त्यांना धमकावण्यात आलं किंवा लूट करण्यात आली, त्याप्रमाणे आपण फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार त्यानुसार तपास होऊन पुढील अधिक माहिती निष्पन्न करण्यात येईल. सध्या जे आय कार्ड जमा केलेले आहे त्यावरती काय नाव आहे? आय कार्डचा तपास करण्यात येईल आणि आय कार्ड जेन्युन इन्कम टॅक्स, रेल्वे, नाही, ठीक आहे. ते अँटी करप्शन, वर्दी वगैरे नाही भेटलेली, पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे म्हणजे रेल्वेचे आहे, इन्कम टॅक्सचे आहे, अँटी करप्शनचे आहे, असे वेगवेगळे आय कार्ड आहे. आणि याचा वापर नक्की कशाकरता, कोणाला धमकावण्याकरिता, फ्रॉड करण्याकरिता किंवा इतर कुठल्या गोष्टींकरिता करण्यात येत होता याची आपण सखोल तपासात निष्पन्न करू. सध्या तर एक फिर्यादी आपल्या समोर आहेत ज्यांच्याकडून त्यांनी लूट केली होती. इतर जर आपल्याला निष्पन्न झाले त्यांना हे बघा, हे आपण जेव्हा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन आणि त्यांची सखोल चौकशी करू त्यावेळेस सर्व या गोष्टी निष्पन्न होतील. मी तेच सांगतोय की अजून त्यांना कोर्टात हजर करायचं आहे आणि PCR घ्यायची आहे. PCR घेतल्यानंतर प्रत्येकाचा स्पेसिफिक रोल काय होता हे सर्व व्यवस्थित त्याचा तपास करण्यात येईल. एक आरोपी झारखंडचा, एक उत्तर प्रदेशचा, एक वसईचा, एक नाशिकचा आहे. या चौघांची सांगड कशी आहे? बरोबर आहे. हे मुंबईमध्ये सर्व एकत्र आलेले होते आणि त्यांच्यात जे काय आपण पुढील मोबाईल ॲनालिसिस, CDR ॲनालिसिस यानुसार आपण त्यांचं यापूर्वी कधीपासून कॉन्टॅक्ट होते आणि तसंच आपण जेव्हा इंट्रॉगेशन करू या सर्व गोष्टी निष्पन्न होतील. तुमच्या पाठीमागे लावलेला आहे तुम्ही, एवढी रक्कम आहे, गन आहे, एवढे आय कार्ड्स आहे, नेमकं काय घडलं, काय नाही प्रकरण काय घडलं? सध्या तर मी ऑलरेडी सांगितलंय की फिर्यादीला बंदुकीचा दाग दाखवून त्याच्याकडून पैसे लुटण्यात आलेले, आपण ती रिकव्हरी केलेली आहे आणि पुढील तपास करण्यात येत आहे. हे अजून फिर्यादीची उलट तपासणी घेण्याचं काही प्रयोजन नाही, जेव्हा ते तपासामध्ये निष्पन्न होईल. मी तेच सांगतोय की हे सर्व गोष्टी पुढील तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न होईल. नाही, तपास चोरीची आपल्याकडे तरी कुठली तक्रार दाखल नाही. इतर कुठे असेल तर आपण त्याचं नक्की करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.